दर्यापूर तालुक्यातील खल्लार नजीक असलेल्या बेंबडा बुद्रुक येथील पुनर्वसन क्षेत्रातील सांडपाणी गावाबाहेर काढण्यात आले असून संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीजवळ पाणी अडवल्यामुळे थांबलेले सांडपाणी चक्क महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या चुकीच्या निर्णयाने बनविण्यात आलेल्या व्हॉल्व चेंबर मध्ये जात आहे, ज्यामुळे चेंबर मधून पाणी टाकीमध्ये जात असून ते समस्त गावकऱ्यांच्या घरोघरी पोहोचत आहे। अशा गंभीर बाबीकडे प्रहार जनशक्ती पक्षाने मुद्दा निकाली काढण्याकरिता पुढाकार घेतला आहे। बेंबडा बुद्रुक या गावाला पुनर्वसन असून जेव्हा या पुनर्वसन मध्ये रोड तसेच नाली कामाचे बांधकाम झाले तेव्हा काही घराचे सांडपाणी चिकटे नामक शेतकऱ्यांच्या शेताकडे काढण्यात आले होते, परंतु हे समस्त पाणी त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतीच्या बांधाजवळ अडविले। याच बांधाजवळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी बेंबडा गावात शिरते। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या बांधाजवळ पाणी सोडण्याचा व्हॉल्व आणि त्याचे चेंबर बनविले, परंतु गावातील नाल्याचे थांबलेले सांडपाण्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे व्हॉल्व आणि चेंबर तुडुंब भरते। यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे। या दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा गंभीर बाबीकडे कुणी लक्ष देत नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळताच उपजिल्हा प्रमुख महेश कुडकर यांच्या मार्गदर्शनात उपतालुका प्रमुख गजानन रोडे तसेच ग्रामपंचायत बेंबडा बुद्रुक येथील प्रहारचे तिन्ही सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। येत्या 2 दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व्हॉल्व आणि चेंबरची जागा जर बदलल्या गेली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरोधात प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा उपजिल्हा प्रमुख महेश कुरडकर यांनी दिला आहे। वर्ष झालेलं आहे नालीचं बांधकाम व्हायला। आधी पाणी कुठं जात होतं? आधी शेतातूनच जात होतं। आता का बरं बंद करण्यात आलं पाणी? आता हे बांध टाकल्याच्या ना शेतकऱ्यांना बांध टाकलाय त्याच्यानंतर जाऊन नाही राहिलं। समस्या काय नेमकी? नेमकी नालीची समस्या आणि ह्या हॉलची समस्या आहे। पाणी हॉल मध्ये पाणी चाललेलं आहे गावातलं नालीतलं, तर तेच गावाला भेटून आलं पाणी प्यायला। याबद्दल आपण ठेकेदाराला काही माहिती दिली का? माहिती पहिला दिली। काय म्हणत ठेकेदाराचं काय म्हणणं आलं? ठेकेदार वरतीच हे करून टाकलं त्यांनी। याबाबत आणखी कुठं तक्रार वगैरे करणार आहे का तुम्ही? तक्रार आता हे झाल्यावर वर करू। याबाबत ग्रामपंचायत मध्ये काय काही बोलणं झालं? ग्रामपंचायतला 2 वेळा सांगितलेलं आहे, मीटिंग मध्ये सांगितलं आहे। त्यावर काही तोडगा काढण्यात आला? मग काहीच नाही, शोधगड्डे करतो म्हणून सांगितलं आहे, अजून केले नाही। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।